आम्ही सगळ्यांनी एक सिरीज बघितली युट्यूबवर माय 11th प्लेस, ज्याच्यामध्ये हा, सई The 11th खूप मनमोकळेपणाने सईने तिच्या घराबद्दलच्या आठवणी, तिचा स्ट्रगल हे सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर आम्ही एक आलिशान घर बघितलं, जे सईचं हक्काचं घर, सईची हक्काची जागा, आणि फार सुंदर तू केलंयस डेकोरेट. तुला अनेकांनी विचारलं त्या घराबद्दल. मला जरा बॅक स्टोरी सांग. जेव्हा चावी हातात आली आपल्या घराची, आम्ही ऐकलं की तू लॉकडाऊनमध्ये घर शोधायला गेलीस आणि घर मिळालं, पण जेव्हा चावी हातात आली अँड वी डिड इट, इतकं सुंदर घर झालं आपल्या नावे, सई ती काय फिलिंग होती? कसा होता तो दिवस? वेल जसं मी मगाशी म्हणाले की चावी घेतली, मी घरी गेले आणि म्हणजे काहीच नाही, काही घडलंच नाही जणू असं. हो. पण मी जेव्हा राहायला लागले तिथे तेव्हा इट रिअली रिअलाइज्ड तेव्हा ते सिंक इन झालं की ओ किंवा जेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी शिफ्टिंगची प्रोसेस जशी जशी जवळ येत होती दर्शना, तशी तशी मी जुन्या घराला सोडायच्या जास्त दुःखात होते रादर दॅन नवीन घरी शिफ्ट करायचं. तर मला हे इमोशन कसं हँडल करायचं कळत नव्हतं. असं होतं ना की एक नवीन मित्रमैत्रीण कोणीतरी भेटतं आणि आपली हळूहळू त्याच्याशी ओळख होते, मग हळूहळू मैत्री होते. तसं काहीसं माझं आणि माझ्या नवीन घराचं झालं असं मला वाटतं. आणि मी कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण मला असं वाटत होतं की हे आपण डिसाईड केलं, हे माहीत नाही होईल का नाही. सगळं फायनल झाल्यानंतर मग मी पहिलं आईला सांगितलं. आईला पण नाही सांगितलं. सगळं झाल्यानंतर मी आईला सांगितलं आणि तिला मी व्हिडिओ पाठवला, तर ती म्हणाली काही कळत नाही व्हिडिओ. मी तिला बोलावलं. मग ती जेव्हा आली तेव्हा शाबास रे पठ्ठ्या असं जेव्हा ती म्हणाली, तेव्हा मला असं वाटलं की ओके, वाव शाबास. असं एक स्वतःला आपण खूप रेअरली शाबासकी देतो, म्हणजे मी तरी. तर मी सो दॅट मस्ट बी वन ऑफ द रेअरेस्ट मोमेंट जेव्हा मी स्वतःला शाबासकी दिली. इतकं छान घर झालंय. इतकं छान घर झाल्यापेक्षा सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती विदाऊट एनी सपोर्ट एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं इज नॉट इझी. आणि म्हणजे तुम्ही ना बदलून जाता माणूस म्हणून. तुम्ही अचानक तुमचं प्रौढत्व अजून एक कणभर वाढतं असं मला वाटतं. आणि तुम्हाला त्यानिमित्ताने खूप गोष्टी रिअलाईज होतात. तुम्हाला त्यानिमित्ताने तुमच्या सवयी काय आहेत, फायनान्शियल तुमचं हायजीन कसं आहे, किंवा तुम्ही किती इम्पल्सिव्ह आहात, किंवा तुम्ही किती इम्पल्सिव्हली काय डिसिजन घेता. अशा खूप रिअलायझेशन्सनी भरलेला वेळ होता हा. पण येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ.